श्री स्वामी समर्थ. बरेच दिवस झाले सर्वांच्या कमेंट आल्यात, ताई मोठे व्लॉग बनव. तर आज प्रयत्न करूया. तर हा व्लॉग कसा वाटला हे शेवटी नक्की सांगा सर्वांनी. उन्हाला तर बोलतात ना चालू झाल्यागत काम चालू झाले. तर ऊन तर प्रचंड होतं आणि इथे बरेच जण बोलतात खूप प्रॉफिट असते फळामध्ये. तर नाही बघा, इथे लॉस पण असते. आणि रुद्राला भूक लागली होती मलाही, तर आवडीने आणून दिला मला पिझ्झा. त्यामुळे आज होती पिझ्झा पार्टी. आणि इथे छान असं आमचं दुकान वगैरे लावलं होतं. आणि आता जवळच कारखाना असल्यामुळे उसाच्या गाड्यासुद्धा रस्त्यावर चालू आहेत. फायनली मार्केटमध्ये पोचले, कारण का भाजीचं काहीच नव्हतं. काल बाजार असूनसुद्धा तो अलीकडे होता, त्यामुळे मी काही गेली नाही. मला रॅक पाहिजे होता फ्रीजसाठी, तर ते पण विचारलं. आणि त्याच्यानंतर चटणी वगैरे मला पाहिजे होती ती घेतली. फायनली घरी पोचले रिक्षानेच, कारण का हो स्टॉलवर होते आणि मला घरी येऊन लवकर कामं आवरायची होती. बरेच दिवस झाले घरातलं माळवं वगैरे सगळं संपलं होतं. आणि तसंच काहीतरी आपलं काहीतरी बनवायचं, असं रोजचंच टेन्शन जेवणाला काय बनवायचं. तर आज जेवढं होईल तेवढं घेऊन आले. तर इथे ना मला बघून बऱ्याच जणांच्या कमेंट येतील, ताई प्रेग्नेंट आहेस का? तर नाही बरं का, ही फ्रॉकच थोडी फुगीर आहे त्यामुळे ते तसं दिसतंय. नाहीतर तुमच्या कमेंट येतील, ताई प्रेग्नेंट आहेस का? त्यामुळे आधीच सांगितलं. आणि माझ्या देवांसाठी मी छान अशी फुलं आणली, फ्रेश होती आणि मला खूप आवडली. तर मग जास्तीत जास्त मार्केटमध्ये गेले ना की लक्ष माझं जास्तीत जास्त असंच या ठिकाणी जातं की देवासाठी काय घ्यायचं. तर मग बाकी सर्व माळं वगैरे तर घेतलंच मी. आणि वाटाणा वगैरे घेतला. तर काल बाजार होता आमच्या इकडे, पण मला तिकडे जाता आलं नाही, कारण का खूप लांब होता. आणि ह्या पावट्याच्या शेंगा आहेत आणि बरेच जण बोलतात ह्या शेंगा खायच्या नसतात. तर असं का, ह्या ह्या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये मला सर्वांनी द्या. तर ह्याला काय बोलतात ते पण सांगा. ह्या मला तर हा पावटाच वाटते, पण ही वेगळी म्हणजे शेंग होती. आणि त्याच्यानंतर टॅमॅटो मिरची तर स्वच्छ धुवून घेतली, कारण का मटर पावटा तर धुवू शकत नाही, खराब होऊ शकते त्यामुळे. तर बाकी सर्व असं फ्रीजमध्ये ठेवायचं होतं मला व्यवस्थित. आणि हे मी डबे मागवले होते, तर त्याचा काहीच फायदा नाही बरं का, मागवू नका कोणी. आणि परत कंटाळा आल्यानंतर ना चहा घेतलं, कारण खरंच खूप थकून जातं. आणि आल्यानंतर ना मला पहिले असा पसारा आहे ना हा सर्व आवरायचं असतं. फायनली परत कामाला लागले. आणि एवढा कमी वेळात ना सर्व कामं करायचे असतात, त्यामुळे खूप दगदग होते. सर्वांना वाटत असेल निवांत असते, तर नाही बरं का. तर तो सॉन्ग माहिती आहे तुम्हाला का, झटपट पटापट. तर तसं माझं चालू होतं बरं का, झटपट पटापट लक्ष्मी घर के अंदर. तर असंच झालं होतं, कारण का मला कामं पण सर्व करायची होती. आणि 7च्या अगोदर सर्व कामं आवरायची होती, कारण का 7च्या नंतर झाडलोट फरशी वगैरे पुसायचे नसतं असे बरेच जण बोलतात. त्यामुळे 7च्या अगोदर सगळी कामं आवरून घेतली. छान असं घर क्लीन करून घेतलं. आणि तुम्हाला दाखवते बाहेर किती अंधार पडला. आणि ते बघू शकता 7ला अजून 10 मिनटं बाकी आहेत. त्याच्यानंतर बाकीची कामं आवरली, दिवाबत्ती छान अशी करून घेतली. जिथे मला खूप प्रसन्न वाटतं ते माझे ठिकाण म्हणजे हे देवघर. आणि छान अशी स्वामींची सर्व देवांची पूजा वगैरे करून घेतली. आणि खरंच खूप छान वाटतं बरं का. आणि तुम्हाला पण हे आवडतं की नाही असं सांगा मला. तर खूप श्रद्धा आहे माझी स्वामींवर, कारण का ते आहेत म्हणून मी आहे असं मी मान्य करते, कायम तुम्हाला शेअर करत असते. आणि फायनली शेवटचं काम, मला कपडे मशीनमध्ये टाकायचे होते. आणि आता 14 फेब्रुवारीला वर्ष होईल माझ्या मशीनला, कारण का व्हॅलेंटाईन डे गिफ्ट आहे. आणि आता 14 फेब्रुवारीसुद्धा येईल. तर चला हा व्लॉग मी इथे एंड करते. आणि तुम्हाला व्लॉग आवडला असेल, मोठा व्लॉग आहे बरं का, तर लाईक करा, कमेंट करा. आणि जेवणासाठी स्पेशल बेत म्हणजे मेथीची भाजी आणि मटकीची आमटी केली होती, बाकी काही नाही, कारण का ऑलरेडी खूप माझी दगदग झाली होती. त्यामुळे जेवढं सोपं होईल तेवढंच केलं होतं. तर सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का सर्वांनी. आणि आवडलं असेल तर लाईक डन पण करा. जास्तीत जास्त माझ्या शॉर्ट व्हिडिओ शेअरसुद्धा करा.